शासन बदलण्याचे मार्ग तर आपल्या समोर आहेतच. लोकशाही पद्धतीने तो आपल्या समोर आहे. आणि जर ह्या प्रकारे जेव्हा जनजागरण जेव्हा होईल समाजामध्ये की दारूची आपल्याला गरजच नाहीये, बरोबर, आणि त्याच्यामध्ये विविध राजकीय पक्ष, विविध राजकीय संघटना, नंतर जेवढ्या त्या डेमोक्रॅटिक ऑर्गनायझेशन आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये, ह्या जेव्हा हिरिरीने हा जो महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांची कळकळ मी समजू शकतो. तर हे जेवढ्या हिरिरी सगळे लोक घेतील आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने मग तो म्हणजे शासकीय पातळीवर पण सुटेल आणि तो सामाजिक पातळीवर पण सुटला पाहिजे. प्रश्न हा दोन्हीकडे सुटला पाहिजे. फक्त शासनाने बंदी आणली मग लोकांनी घरी दारू सुरू करायची किंवा हातभट्टी सुरू करायची, मग त्यातनं आणखी नंतर इतर राज्यामधनं दारू मागवायची, मग ते सगळे जे हे नुसतं असं न होता लोकांमधनं पण ही चळवळ सकारात्मक चळवळ झाली पाहिजे आणि मग शासनाने पण त्याला मदत केली पाहिजे. असं जेव्हा दोन्ही पातळीवर होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त समाज करू शकतो. फक्त शासन करू शकतं हे आपण म्हणजे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे आणि सगळी काही जबाबदारी शासनावर टाकून आपण काही मोकळे होऊ शकत नाही. नक्कीच. आपल्याला आणखी एक प्रश्न येतोय, तो घेऊया. नमस्कार सुचित. हॅलो. हा नमस्कार, प्रश्न विचारा. पिक्चर आणि सिरियल्स मध्ये ज्यामध्ये हिरो आणि हे दारू आणि व्यसन हे करताना जे सर्रास दाखवले जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे त्याबद्दल जागृती करायला पाहिजे. आनंदाने ते सिगरेट दारू पिताना असं दाखवतात, त्याबद्दल तुमचं मत काय? तर तुम्ही जो विचारलेले प्रश्न आहेत अत्यंत चांगले प्रश्न आहेत. त्यातला आपण पहिले चित्रपटामध्ये आणि हे जे हिरो लोक जे दाखवतात दारू पिताना सिगरेट ओढताना, खरं म्हणजे तुम्हाला राग नाही का, खरं म्हणजे हे काही खरे हिरो नाहीयेत की ज्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. पण प्रसार माध्यमांचा जो एक प्रभाव आहे त्याच्यामुळे तो आपल्याला परिणाम होत असतो. वास्तविक पाहता त्यांनी सिगरेट म्हणजे ओढता कामा नये, दारू पिता कामा नये. शक्यतो असे प्रसंग टाळले पाहिजे की ज्याच्यामध्ये सिगरेट आणि दारूचा सर्रास वापर केला जातो. इव्हन शाहरुख खान सारखा जो एक लोकप्रिय अभिनेता आहे तो मी स्वतः बघितला अनेक कार्यक्रमांमध्ये सिगरेट ओढत असतो जिथे हजारो लोक असतात की जिथे पॅसिव्ह स्मोकिंग होतं. हा आता एक साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की आपल्या सिगरेट ओढण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, तिथे ओढू नये. तर तुमची मागणी बरोबर आहे की हे दाखवणं योग्य नाहीये आणि अशा प्रकारचं आता खरं म्हणजे म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा कायदा केलेला आहे की अशा प्रकारचा प्रचार त्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढण्याचा आणि असा प्रचारही करता येणार नाही, जाहिरातही करता येणार नाही. त्यामुळे आता सिगरेट दारूच्या जाहिराती बंद झाल्या आणि अशा ह्या अप्रत्यक्ष जाहिराती ज्या चाललेल्या आहेत त्या सुद्धा बंद व्हाव्या म्हणून आपल्याला प्रयत्न करता येतील आणि शासकीय पातळीवर हे प्रयत्न होऊ शकतील. दुसरा जो प्रश्न आहे कॅन्सर बाबतचा, तर कॅन्सर आता असं आहे की कॅन्सर कोणालाही होऊ शकतो की त्याला अमुकच आहार आहे आणि तमुकच आहार केल्यामुळे आणि व्यसनांमुळेच कॅन्सर होतो असं नाही, तर कॅन्सर होण्याची अनेक कारण आहेत. पण जी ज्ञात कारणं आहेत